पुन्हा एकदा पहिलं षटक टाकत असताना या ठिकाणी नक्कीच अटीतडीची लढत शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच रंगेल। 4 षटकांचा सामना आहे। यानंतर नक्की सकाळच्या सत्रामध्ये सिद्धा नीलन माटुंगा या संघाला सुद्धा विनंती आहे आपण कुठेही लांब जाऊ नका। उलटा चेंडू मोठा प्रहार, क्या बात है शैलेश डीजे दादा, स्कायवॉकला आदळला चेंडू। मोबाईलच्या माध्यमातून खरोखरच सुशावं संगीत आपल्याला पाहायला मिळतं। येत्या 14 तारखेला नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार जयंतीनिमित्त या ठिकाणी सम्यक ग्रुप दुसरं पर्व चालू असलेले सामने आपण पाहतोय। 8 नामांकित संघ उद्याच्या सत्रामध्ये सुद्धा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आम्ही 3 समालोचक म्हणजे अमोल मुंगेकर असतील, सागर मोरे असतील, आम्ही सकाळपासून आपल्या सह या ठिकाणी उपस्थित असू आणि नक्कीच 8 नामांकित संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया। एक्स्ट्रा बॅटची एज घेतली जाते। नक्कीच गोशांगी क्षेत्रातील एक धाव नक्कीच या ठिकाणी बहाल केली जाईल। एक धावेने काही होणार नाही। थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं, परंतु थेंबे या ठिकाणी तळे आपल्याला साचवायचं नाही, आपल्या संघाला आकार द्यायचा आहे। आणि आकार का द्यायचा आहे? कारण महत्वाची मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच आहे। या सामन्याअंतर्गत जो संघ विजय होईल नक्कीच सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि नक्कीच आकर्षक पारितोषिक आहे। अमाऊंट आहे एक वेगळी आगळी 1,11,111 आणि 55,555। नक्कीच आकर्षक बाहुबली चषक या ठिकाणी पाहायला मिळतात। उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक। पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकलेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। एक धाव नक्कीच मिळतीये। एक धावेने नक्कीच धावसंख्या होती ती बिनबाद 9 धावा। नक्कीच एक बॉल पकड के एक बॉल चांगला असं म्हटलं जातं। का म्हटलं जातं? 9 धावा या ठिकाणी आपल्याला स्थिरावतायत। नक्कीच या षटकातील 1-2 गो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय, सफल होत आहेत। बॅट्समन विसावतोय, नक्कीच थोडासा दडपणाखाली दिसतोय, कारण क्वार्टर फायनल मॅच म्हणजे महत्वाची मॅच आहे। प्रत्येक चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो। षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपुष्टात येतात आणि धावा स्थिरावत आहेत त्या बिनबाद 9 धावा। थोडीशी टीम मीटिंग कमी करायची या ठिकाणी, थोडा वेळ थांबवतो। या ठिकाणी आता चंद्रा सर यांनी खरोखरच नाम उल्लेख केला, म्हणजे अनिलजी गोलतकर सर एका रिव्हर्सचे बादशाह, त्यावेळी खरोखर चांगले क्रिकेट खेळायचे। त्यानंतर अमित गोलतकर सर, त्यानंतर मयेकर सर, हे देखील एक सुंदर असे क्रिकेट खेळत होते। आणि त्याचबरोबर आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अवॉर्ड सर देखील या स्पर्धेदरम्यान लाभलेले आहेत आणि ते देखील एक त्यावेळेचे खरोखर सुंदर असे क्रिकेटर होते। आणि पंचांची पूर्णपणे तंतोतंत माहिती, म्हणजे कोणते नियम कोणते काय आहेत हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे। आणि हे खरोखरच मला चांगला संदेश आज या ठिकाणी चंद्रा सर यांनी मला दिला। कारण आवाड सर यांच्याबद्दल देखील खूप असं बोलण्यासारखं आहे, परंतु थोडंसं वेळेचं बंधन आहे। परंतु क्रिकेट म्हटल्यानंतर या तिन्ही व्यक्तींचं खरोखरच चांगलं योगदान या टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेलं आहे। याच दरम्यान आमचे माझ्या समवेत जे समालोचक आहेत, ज्येष्ठ समालोचक, त्यांच्याकडून आम्ही खरोखरच समालोचनाचे धडे शिकत असतो, ते म्हणजेच आमचे कदम साहेब। हे देखील एका काळी खरोखर चांगले क्रिकेटर होते आणि अजून देखील ते क्रिकेट खेळतात आणि आज समालोचन कक्षामध्ये ते जोडले गेले आहेत। खरोखरच एक सुंदर मुंबईचा सुंदर बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं। त्याच दरम्यान आज सागरजी मोरे हे देखील एक विक्रोळीचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं। ते सागरजी मोरे हे आज आमच्या समूह ग्रुपच्या वतीने या ठिकाणी समालोचन करण्यासाठी जोडलेले या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो। चंद्रा सरांनी खरोखरच आवाड सरांबद्दल मेसेज दिला, थोडेसे ते माईक पुनश्च घेऊ शकले नाही, परंतु माझ्या थ्रूने त्यांनी मेसेज प्राप्त केल्यानंतर मी वळतोय कॉम्बॉक्स जवळ कदम सरांच्या जवळ। थँक्यू अमोल, नक्कीच नामोलिक आमचा केला समालोचन कक्षामध्ये। नक्कीच सागर मोरे, मी संतोष कदम आणि अमोल मुंगेकर यांच्याबद्दल सांगितलं झालं। सगळे आम्ही स्थानिक रहिवासी आहोत। मुंबई पोटरच्या वसाहतीमध्ये लहानाचे मोठे झालो आणि मोठे होता होता क्रिकेट खेळता खेळता आज लाख मुलाची स्पर्धा आणि आम्हाला अहोभाग्य लागतं की आम्ही आज समालोचन करण्यासाठी या कक्षामध्ये येतोय, कारण जुने जाणे आमचे मित्र या ठिकाणी भेटतात आणि एक जोडी ओळख आणि जुने अनुभव या ठिकाणी शेअर केले जातात। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया। टाकलेला चेंडू पुन्हा एकदा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि लेग बायच्या माध्यमातून एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये। मयेकर सर या ठिकाणी पाहतायत आणि ज्याचा मी उल्लेख आपण केला, रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणजेच अमित गोलतकर, म्हणजे 3 बंधू होते, अनिल, अमित आणि अजित। अजित स्वर्गवासी, नक्कीच मला या ठिकाणी त्याच्याबद्दल सांगायचं वाटतं। तू माझा शाळेतला मित्र, 1ली ते 4थी आम्ही म्युन्सिपालिटी शाळा आणि नंतर 26ला शाळेमध्ये कल्याणी घोरपडे आणि अजित यांचा सहवास
आणि त्याच्या माध्यमातून मॅच कडे तो पण वळूया. नक्कीच उंचावलेला झेल पाहूया आणि फलंदाज बाद होतोय. डीजे दादा डीजे लावू नका, कारण जुने अनुभव नक्कीच शेअर या ठिकाणी करावेसे वाटतात. डीजे दादा या ठिकाणी नक्कीच कैलासवासी अजित गुलतकर यांच्याबद्दल का सांगावं वाटतं, कारण ज्याच्या माध्यमातून राहुल इलेव्हनच्या संघामधनं चंद्रा सरांनी ज्यांना घडवलं आणि त्याच्यानंतर असा अष्टपैलू खेळाडू आजपर्यंत आम्ही बघितला नाही. 1 लाखाच्या टिळकनगरच्या संकल्पनेमध्ये ज्याला बाईक किंवा सोन्याच्या चैन अशा पारितोषिक मिळालं तो अजित गुलतकर नक्कीच स्वर्गवासी जरी झाला तरी आमच्या हृदयात आहे. चाळ नंबर 30 चौथा माळा हे 3 बंधू या ठिकाणी राहायचे आणि सातत्याने म्युनिसिपल शाळेमध्ये शिक्षण झाल्यानंतर छबिला शाळेमध्ये ज्याने टेनिस आणि लेदर क्रिकेटच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलं, त्यानंतर रुईया कॉलेजमध्ये माझ्यासोबत ते एकत्र होतो. आणि हे जुने अनुभव का शेअर करायचे वाटतात, कारण ह्या गुलतकर बंधूने क्रिकेट 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 आणि क्रिकेट सातत्याने घडवलं आणि सातत्याने खेळत आलेत. आज आपलं अहोभाग्य आहे रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून संबोधले जातात ते अमित गुलतकर आज आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि सनी म्हणजे कल्याणी घोरपडे असं एक समीकरण ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस अख्ख्या कॉलनीतला लहानपणापासून वार्धक्यात असलेला म्हातारा माणसापर्यंत प्रत्येक सामने त्या ठिकाणी बघायला जायचे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. टाकलेला चेंडू फारच अवांतर या ठिकाणी मयकरच्या माध्यमातून शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये दाखवतायत. पंचांच्या हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर. व्हाईट बॉलने एक धाव नक्कीच मिळतीये. अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. धावसंख्या झाली आहे ती 12. शिलेश म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व मगाच्या सामन्यामध्ये ज्याने वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली तो शिलेश पुन्हा एकदा थोडासा टप्पा अचूक नक्की टाकायचा प्रयत्न करेल. सुसंधी आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू पंचांकडे अपील केलं जात आहे. लेगबॅटच्या माध्यमातून एक धाव. घोषांगी क्षेत्र सम्यक ग्रुप म्हणजे असं आयोजन नियोजन आपण प्रत्येक वर्षी पाहतो. एक दुसरं पर्व या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि का या संघाचं आणि संपूर्ण आयोजनाचं कौतुक करावं वाटतं. युट्यूबच्या माध्यमातून 257 देशामध्ये लाईव्ह प्रक्षेपण आणि आपल्या वडाळ्यातील स्थित आमचे संपूर्ण क्रीडारसिक प्रेक्षक आणि तुम्ही आमचे नामांकित असलेले 8 संघ या ठिकाणी लांबून पुणा किंवा दहिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. उद्याच्या सत्रामध्ये सुद्धा असेच 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची नीट लागलेला फटका मेडिकेच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. एक धाव नक्कीच मिळते. मगच्या सामन्यामध्ये ज्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला तोच फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तरुण आपल्या बॅटच्या माध्यमातून नक्कीच मोठा धाव काढायचा प्रयत्न नक्कीच करेल. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक या ठिकाणी पाहायला मिळतात. शिलेश बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू कमबॅक केलाय. दंडित केलं जात आहे. नो बॉल म्हणजेच मगासपासून सकाळपासून आतापर्यंत आपण पाहिलं. आणि मयेकर सर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, उघडा डोळे पहा नीट. मयेकर सर येते फ्री हिट. नक्कीच या ठिकाणी 15 धावा या ठिकाणी बहाल केल्या जात आहेत, स्थिरावल्यात. मोठे प्रहार आपण पाहायला मिळत नाहीयेत आणि नक्कीच फ्री हिटची सुसंधी आहे. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. नक्कीच फ्री हिट अजूनही कंटिन्यू असणार आहे. डोक्यावरती हात फिरवणं म्हणजेच पुन्हा एकदा उघड्या डोळे पहा नीट आणि येते फ्री हिट. सुसंधी आहे बॅटरला. नक्कीच त्याचा प्रहार मोठा असण्याची शक्यता. बाकीत कुठंही करतं क्रिकेटमध्ये केलं जात नाही, कारण अनिश्चितता खेळ असलेला तोच क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रयत्न नक्कीच होता चौकार षटकार मारायचा. निर्धाव चेंडू जातोय. काय कमबॅक केलाय. फ्री हिटची सुसंधी होती. वेळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. एक सुमधुर गाणं आहे राजेश खन्नावर आधारित केलेलं. जिंदगी के सफर में जो गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते. आणि नक्कीच हे खरंच आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळेचा आणि अचूक चातुर्याचा फायदा जर घेतला तर नक्कीच हा फ्री हिटची सुसंधी आपण चौकार षटकारामध्ये बदल करू शकला असता. बॅटर थोडेसे पंबल झाले पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर श्रीलेश तयार. उलटा चेंडू नक्कीच पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. नक्कीच चेंडू अडवला जातो. एक धाव नक्कीच मिळते आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात येते आणि धावा होत आहेत त्या 17 धावा.
एका गड्याच्या मोबदल्यात उर्वरित निर्णायक 12 चेंडू. चला मित्रांनो, थोडीशी घाई करायची. अजून एक महत्वाची मॅच शिल्लक आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये 5:45 झालेत. अंधाराचं साम्राज्य लवकर होतं, त्यामुळे 4-4 षटकांची मॅच पुढील सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे याची खबरदारी घ्या. टीम मीटिंग थोडीशी कमी करा प्लीज प्लीज. आणि पंचांना सुद्धा ताकीद आहे, त्यांना थोडं आपण घाई करायला लावायची आहे, कारण अजून पहिली इनिंग चालू आहे, क्वार्टर फायनलची मॅच चालू आहे, सेकंड इनिंग अजून व्हायची आहे, त्यानंतर एक महत्वाची सेमीफायनलची मॅच. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण वेळेचं थोडंसं बंधन आणि सदुपयोग नक्कीच करून घ्यायचा आहे. नक्कीच नवीन गोलंदाज आकिब तयार होत आहेत बॉलिंग मार्कवर. नक्कीच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये 17 17 धावा. या षटकामध्ये 8 धावा पहिल्या षटकाच्या अंतर्गत आपण पाहिल्या, 9 धावा या षटकामध्ये, 8 पहिल्या षटकामध्ये 9. नवीन स्कोरर या ठिकाणी बदलले जातात. मगासपासून 2 संतोष येतात, पण आता या ठिकाणी सुजित आलेत. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, अडवला जातोय, तद्वर निघते ती 1 धाव. सुशांतला हाक मारणारे क्षेत्ररक्षक थोडंसं कॉम्बॉक्स मध्ये आपण ऍडजस्ट करा, आम्हाला कल्पना आहे. लॉंगऑफच्या दिशेने आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. नक्की तुमच्या पाठीशी का? काय नाव काय? राहुल सावंत, म्हणजे मॅन फ्रॉम सावंतवाडी. राहुल यांचं कौतुक. मुंगे गावातले सावंत. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, धावून धावा करायचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. महिलांना थोडीशी विनंती राहील, थोडंसं बाहेरून चला, आपल्याला चेंडू लागणार नाही याची काळजी घ्या. छोटे बालक सायकल स्वार सर्कशीमध्ये सायकली चालवण्याचा प्रयत्न नक्कीच पुढे मोठे पण होतील, आणि हाच प्रयत्न हा लहान मुलांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. उभं राहून चालवणं सायकल. नक्कीच आमचे व्यापारी, कांद्याचे व्यापारी यांना सुद्धा विनंती राहील, थोडीशी घाई करायची आहे. पुन्हा एकदा आकिब बॉलिंग मार्कवर तयार 3ऱ्या षटकाच्या अंतर्गत. चला 4 व्हीलर 2 व्हीलर सायकल स्वारांना विनंती राहील, थोडंसं डिस्टर्ब करू नका. महत्वाची मॅच आहे क्वार्टर फायनलची. पुन्हा एकदा आकिब. टाकलेला चेंडू सूर्य एक नक्कीच तटावला, हलकासा 1 धाव नक्कीच मिळतीये. थेंबे थेंबे तळे साचते असं म्हटलं जातं, पण तळच साचवायचं नाही, आकार द्यायचा आहे धावसंख्येला. तोच प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या होती ती 21. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईकला ते निखिल. बॉलिंग मार्कवर आकिब. आखूड टप्प्याचा चेंडू, नक्कीच गोशांकी क्षेत्र आहे, 1 धाव नक्कीच बहाल केली जाते. चला लहान मुलाला विनंती राहील, ग्राउंडच्या आतमध्ये सायकल घेऊन येऊ नका, अपघातग्रस्त होणार नाही याची खबरदारी घ्या. सायकल पट्टू, सायकल स्वार, थोडीशी विनंती आहे. मुनगे गावातली सावंत नक्कीच या ठिकाणी थोडीशी चुकीची दुरुस्ती करतोय. सावंत म्हटले की सावंतवाडी गाव घेतलं जातं, परंतु मुनगे गावातले आमचे हे सावंत आहेत. लॉंगअपच्या दिशेने क्षेत्र. अमित सर बॉल घ्या दुसरा. अरे छोटा चेतन चल बाबा, सायकल घेऊन बाहेर ये. याचा पालक कोण असेल ना, मोठेपणी मोठा बाईक तो नक्कीच चालवेल. आता सायकलवर आहे, पुढे बाईक, नंतर 4 व्हीलर. पुन्हा एकदा निखिल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटला चेंडू हवा सुद्धा लागू देत नाहीये, विसावतो यष्टेकच्या हातामध्ये. थोडंसं शफल नक्कीच व्हावं लागेल, वैविध्यपूर्ण स्टान्स मध्ये थोडासा फरक नक्कीच करावा लागेल. या षटकातील नक्कीच 22 की 25 धावसंख्या स्थिरावली 22 धावांवरती. 3ऱ्या षटकातील अंतिम चेंडू 1 to go. 3रं षटक प्रगतीपथावर. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपुष्टात येत आणि धावसंख्या स्थिरावती आहे ती फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. अमोल सर काय सांगाल, शेवटचं हाणामारीचं षटक आहे, शेवटचे 6 चेंडू किती धावांचा भाकीत कराल? 22 धावा झाल्यात, शेवटचे निर्णायक 6 चेंडू.
खरोखरच आतापर्यंत तुम्हाला चांगले सामने पाहायला मिळाले नाही. हा सामना देखील सुंदर पाहायला मिळेल याबद्दल काही मात्र शंकाच नसेल. गिरगाव संघ हा देखील एक सुंदर कमबॅक करतोय. आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं थोडंसं बॅकफुटवरती होता सुरुवातीला, तदनंतर मध्ये सुंदर असं कमबॅक केलं आणि या षटकामध्ये जवळजवळ त्यांना 12 ते 15 धावा नक्कीच कराव्या लागतील. जर आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्यासाठी 12 ते 15 धावा खरोखरच त्यांना जमा कराव्या लागतील. नक्कीच सुस्थितीमध्ये फायटिंग स्कोर करावा लागेल. उर्वरित 6 हाणामारीचे शेवटचे 6 चेंडू. या ठिकाणी अष्टपुल व्यक्तिमत्व बंटी गायकवाड हे असं व्यक्तिमत्व आहे ज्या वेळेस क्रिकेट आणि क्रिकेट. राहुल सावंत थोडंसं ऍडजस्ट करा. गावाचा उल्लेख नक्की चुकीचा जरी झाला तरी मुनगे गावात आपण या ठिकाणी आहात आणि मुनगे गावाचे आमचे सावंत. पुन्हा एकदा मारला फटका सुरेख. मुनगेकरांचं नाव घेतलं. मुनगे गावातल्या सावंतांनी घेतलेला सुरेख झेल. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, आणि का मी या संघाचा प्रमुख क्षेत्ररक्षक आहे तोच सावंत साहेब या ठिकाणी दाखवून देत आहेत. सुरेख कॅच. मुनगेकर मॅन फ्रॉम जरी कामोटे इथे स्थित असला तरी जुना जाणा असा जुना रहिवासी आहेत आणि नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. आपण त्यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट शिक्षक आहात आणि शिक्षकाच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी आपण त्यांच्या डायरीमधल्या नोट्स वाचल्या आणि त्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या. सुरेख विश्लेषण त्यांनी केलं. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. उत्तुंग पडलेला चेंडू राईज केला जातोय, विसावतोय यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. रिषभ शेवटचा षटक घेऊन येताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रिषभ. स्ट्राईकला तो अभिषेक. निखिल आणि अभिषेक यांच्यावरती हाणामारीचे शेवटचे निर्णायक चेंडू नक्कीच आकार द्यावा लागेल. आडव्या बॅटने केलेला उत्तुंग फटका आणि जातोय स्काय वॅक वरती आणि जातोय 6 धाव. असेच प्रहार पुढच्या 3 चेंडूवरती पाहायला मिळतील का पाहूया. एक बॉल घट्ट पकडके आणि घट्ट मारायचा आणि फट्टा बसवायचा आहे स्काय वॉक वरती. दांडी 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 गुल होते. काय चेंडू टाकलाय ब्लॉक हॉल मध्ये आणि नक्कीच कमबॅक केलाय. रिषभ यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार.
पण पाहिलं तर 55,555 व आकर्षक ट्रॉफीज आहेत. आणि पहिल्या हाफमधून आपण पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना सिद्धांत 11 माटुंगा संघ सेमीफायनल मध्ये गेलाय. रोहन भोसलेची एक धुवाधार बॅटिंग पाहिली गेली. तर अवघ्या 31 रन करायचे आहेत मॅच जिंकायला. आपण पाहिलं तर टीम झुला 11 परळ चला मॅच चालू करायची आहे. ज्या गिरगाव संघाने देखील ओंकार 11 गिरगाव संघाने देखील आपण पाहिलं एक चांगला बॉलिंग अटॅकच्या जोरावर मात्र ह्याच्या अगोदरची मॅच चांगली डिफेंड केली होती. त्यामुळे तो अनुभव आहे बॉलिंगसाठी. बने यांच्या हातामध्ये बॉल दिला स्ट्राईक एंडला जगदीश जाधव यांनी देखील या ग्राउंडवरती चांगली बॅटिंग केली आहे. लेट्स प्ले गेम ऑन. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे. अवघ्या 31 रन करायचे आहेत आणि समोर देखील तगडा बॉलिंग अटॅक आहे, चांगला स्पिन अटॅक आहे. त्यामुळे या ग्राउंडवरती कोण जिंकेल कोण हरेल जगदीशला माहिती आहे. भले आपण 40 रन पहिल्या डावामध्ये केलेत पहिल्या मॅच मध्ये, पण इकडे कुठेतरी आपल्याला दडपण असणार आहे. कारण की अगदी ओंकार 11 संघाने देखील पुणे संघाला मोठा धक्का दिलाय. त्यामुळे इकडे थोडंसं दचकून खेळावं लागेल. मुंबईतला टेनिस बॉल क्रिकेट अगदी अख्ख्या देशामध्ये जाऊन पोहोचलं गेलाय. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या पहिल्याच बॉलवरती यश मिळत आहे. आज गिरगावकर मला असं वाटतं येताना लक पण घेऊन आलेत घरातून. बॅट बॉल तर घेऊन आलेत, पण लक फॅक्टर देखील कपाटातून अगदी घेऊन आलेत. पहिल्याच बॉलवर विकेट मिळत आहे आणि कहाणी में ट्विस्ट. जगदीश जाधवला मैदान सोडावं लागतंय. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. पहिल्या मॅच मध्ये 40 रनची एक धुवाधार बॅटिंग केली होती. त्या जगदीशला मात्र लवकर माघारी परतावं लागतं 42 रनची. स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत कुठलंही खातं ओपन केलेलं नाहीये. पहिल्याच बॉलवरती विकेट गेली आहे. कोण जाणार सेमीफायनल मध्ये? न्यू बॅटर आपण पाहिलं तर विजय नावातच विजय आहे आणि विजयला मात्र तसा परफॉर्मन्स करावा लागेल. आता कीपरचा रोल खूप महत्वाचा आहे. कशी फिल्डिंग सजवायची, कुठल्या बॉलरला कधी बॉलिंग द्यायची. आणि 4 बॉलर आहेत, 4 ओव्हर 4 फ्रेश बॉलर आहेत. त्यामुळे तिकडे कुठेतरी टास्क आहे तुमच्याकडे की एक बॉलर एकच ओव्हर टाकेल. मागाशी बिष्टाने 2 ओव्हर टाकले होते त्यामुळे सेफ मध्ये आले होते. आता मात्र बॉलर्सला देखील तेवढे एफर्ट द्यावे लागतील. बनेने पहिली ओव्हर पहिलाच बॉल चांगला टाकलाय. भव्य दिव्य असं आयोजन सम्य ग्रुप वडाळा पूर्व या परिसराच्या माध्यमातून अगदी सर्व या विभागातील क्रिकेट प्रेमी एक चांगलं आयोजन केलंय. फिल्डिंग फॅक्टर देखील महत्वाचा आहे. सिंगलचा डबल कन्वर्ट होता कामा नाहीये. लेफ्टी बॅटर आले स्ट्राईक एंडला विजय. बॉलिंग साठी बने. या बॉलवर देखील अगदी बॅटची एज घेतली गेली. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. चांगला बॉल पाहिला गेला. बॅट्समनची अगदी हलकीशी कडा घेतली गेली. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. 2 बॉल 1 रन 1 विकेट आली आहे. भव्य दिव्य असं आयोजन आज वडाळ्याचं हे क्रीडांगण. स्काय वॉक वरून देखील अगदी कामावरून चाललेले सर्व मॅच बघतात की ही मॅच बघूनच जाऊया. उद्या पण सुट्टी आहे त्यामुळे टुर्नामेंट संपूनच जाऊया. तुमचं पण स्वागत आहे आलेले सर्व या परिसरातील नागरिक, सर्व ज्येष्ठ नागरिक. बॉलिंग साठी बने स्ट्राईक एंडला बॅटर आहेत विजय. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला स्पेल पाहायला मिळाला आणि बनेने देखील पुन्हा एकदा कमबॅक केलाय. बनेला माहिती आहे जर आपण एक सेफ ओव्हर टाकली तर नक्कीच आपल्याला उर्वरित बॉलरला कॉन्फिडन्स वाढेल. त्यामुळे आपल्याला पहिली ओव्हर सेफ टाकणं गरजेचं आहे. फरवाला बॉल नीट टाकणं गरजेचं आहे आणि बॉलरला थोडा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. बनेकडे देखील अगदी क्षमता आहे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल अगदी झाडाला आदळतोय आणि झाडातून बॉल मात्र ट्रॅव्हल होईल 2 रनसाठी. आडव्या बॅटने मात्र चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला. तिकडे विजयला माहिती आहे की सिंगल डबल रन चालू ठेवावे लागतील. भले विकेट गेली हरकत नाहीये पण आपल्याला रनचा मीटर आहे तो चालू ठेवावा लागेल. 31 रन एक छोटं टार्गेट आहे. त्यामुळे सिंगल डबल खूप महत्वाची आहेत. भले मोठा स्ट्रोक आला तरी नाही चालेल बट सिंगल रन इकडे चालू ठेवणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्टी आहेत विजय. बॉलिंग साठी बने. 2 लेफ्टी आमने सामने आहेत.
बॉलर पण लेफ्टी आहे, बॅटर पण लेफ्टी आहे. आणि या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, जाळ्यामध्ये फसवलं गेलं आणि बने देखील पुन्हा एकदा एक विकेट मिळवली गेली आहे. बिष्टा तिकडे होते, बिष्टाने एक चांगली कॅच पकडली. गुड कॅच. मला असं वाटतं कॅच प्रॅक्टिस देत होते की काय, अशी अलगद कॅच खोलून दिली. तीन रन झाले आतापर्यंत, 2 विकेट मिळवले गेलेत. गुड बॉलिंग बने. ब्रेविन बने. बी फॉर ब्रेविन आणि बी फॉर बने आणि बी फॉर बॉल. गुड बॉल. आणि मुंबई पोलीस मध्ये कार्यरत देखील आहेत, महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत देखील आहेत. अगदी खूप चांगला स्पेल टाकलाय. शेवटचा बॉल बहु नीट महत्वाचा आहे. आणि स्ट्राईकला बॅटर आहेत सुशांत. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट मध्ये झाड आहे आणि रन मिळेल. सिंगल. काय बॉलिंग केली गेली, अफलातून बॉलिंग पाहिली गेली. पहिली ओव्हर संपली आहे, 2 विकेट मिळवले गेले. अवघ्या 4 रन खर्च करत असताना चांगला स्पीड टाकला गेला. गुड बॉल ब्रेविन बने. आता मात्र समीकरण 18 बॉल मध्ये 27 रन करायचे आहेत मॅच जिंकायला. टीम झोला 11 परेल या संघाला जर मॅच जिंकायची आहे तर 18 बॉल मध्ये 27 रन करायचे आहेत. चला थोडं फास्ट खेळायचं कारण की अजून एक मॅच खेळवायची आहे. ओमकार 11 गिरगाव. ओमकार 11 निखिल, प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, कारण की अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. अठरा बॉल मध्ये 27 रन्स करायचे आहेत. बॉलिंग साठी नागेंद्रच्या हातामध्ये बॉल दिला. 18 बॉल 27 ला हा स्पेल खूप महत्वाचा आहे आणि खूप महत्वाची ओव्हर आहे ही. ओव्हर जर सेफ आली तर टीम मध्ये अजूनही मॅच मध्ये येऊ शकते, बट कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. बॅटिंग टीम राहुल आणि सुशांतला खूप महत्वाचं आहे की 18 बॉल 27 ला कशी कामगिरी करायची, म्हणजे सिंगल डबल कसे करायचे, कसे रन्स बनवायचे. 18 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि एक कॅच सुटली आहे. कॅच जज करणं खूप गरजेचं आहे. हे रन खूप महत्वाचे आहेत, फिल्डिंग करावी लागेल. मला असं वाटतं कॅचवर गेलेला खेळाडूंनी जर कॅचवर नसता गेला बॉल जज केला असता तर 2 असते, पण तिकडे 3 रन मिळाले.
या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आज चांगला स्पेल पाहायला मिळतो बॉलर नागेंद्र. सरपत्र बांधायचे आहेत अगदी. स्ट्राईक एंडला राहुल. चान्स घ्यावा लागेल राहुलला देखील. सिंगल डबल रन चालू ठेवणं गरजेचं आहे. रनचा मीटर कन्वर्ट करावा लागेल. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल. जय बिष्टा देखील मागे चांगली किपिंग करतात. बॉल अगदी इझिली कॅरी करतात तरुण बिष्टा. या बॉलवर देखील ब्लॉक होल बॉल पाहिला गेला. गुड बॉल. चांगला बॉल पाहायला मिळते बॉलर नागेंद्र. अगदी लेग बाय मध्ये रन मिळेल. बॅटची एज घेतली गेली. रन मात्र सिंगलनी पुढे जाईल. 8 रन झालेत. राहुलने मात्र आता कुठेतरी खातं ओपन केलं. बट सिंगल डबल रन्स राहुलला चालू ठेवणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल. पहा नागेंद्रकडे लाईन लेग चांगली आहे. एक बॉल टप्पा पुढे ठेवतात, एक टप्पा मागे ठेवतात, बॉलला पळवतात. म्हणजे व्हेरिएशन पाहिजे. प्रत्येक बॉल तुम्ही सेम टाकू शकत नाहीये. गुड बॉलिंग नागेंद्र. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. प्रॉपर टायमिंग पाहिला गेला. बॉल जाईल तिकडे आपण पाहिलं तर थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि मैदान सोडावं लागेल. चांगली कॅच पकडली. सचिन कनोजिया तिकडे होते. जुलाई संघ कुठेतरी मात्र टीम बॅकफुटला राहिली आहे. न्यू बॅटर आकाश येत आहेत. पहिलीवर प्रवीणने चांगली टाकली. सेफ टाकली आपल्या टीमसाठी. त्यामुळे नागेंद्रचा देखील कॉन्फिडन्स वाढला. रन्स पाहिले तर अवघ्या 8 रन्स वरती थांबली टीम. जुलाई 11 परेल. बारा बॉल मध्ये 23 रनची गरज आहे. चांगला बॉलिंग अटॅक घेऊन टीम आली आहे. ओमकार 11 गिरगाव बॉलिंग साठी आपण पाहिलं तर तरुण बिष्टा. ज्या तरुणने देखील चांगला स्पेल टाकला होता मागील मॅच मध्ये. अफलातून बॉलिंग केली होती आपल्या फिरकीच्या जोरावर. आता देखील तसाच एक स्पेल टाकावा लागेल. बट राहुलला देखील मात्र चान्स घ्यावा लागेल. बारा बॉल मध्ये 23 रनची गरज आहे. बिग फाईट काटेकी टक्कर. स्ट्राईक एंडला बॅटर राहुल. बॉलिंगसाठी तरुण बिष्टा. पहिल्याच बॉलवरती तरुणला दिला एक अफलातून स्ट्रोक. कडक सडक पे कडक बेत धडक. राहुल सावंत. आता व्यावसायिक क्रिकेट असं झालंय ना की जर तुमची मॅच नसली की बाहेर थांबून बघतात की हा बॉलर काय टाकतोय. तरुणला आता मात्र राहुलने रीड केलं की भाई हा बॉल कुठला तरी आतमध्ये आणतो, बाहेर काढतोय आणि पहिल्याच बॉलवरती चान्स घेतला. गुड स्ट्रोक राहुल सावंत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉल फिरवला गेला. पहा तरुणने देखील कमबॅक केला. मागे टप्पा ठेवला. व्हेरिएशन पाहिलं गेलं. पहिला बॉल कुठेतरी फुड्यात टाकला गेला त्यामुळे त्याचा फायदा उचलला गेला. या बॉलवर देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर तिकडे डिक्लेअर झोन मध्ये रन जाईल. 2 रन मिळतील तिकडे. धावफलक दोन्ही पुढे जाईल. 16 रन झाली धावफलकावरती. अजूनही जवळपास 15 रनची गरज आहे मॅच जिंकायला. टीम जुलै 11 परेल. विनंती करेल सिद्धांत 11 माटुंगा संघ आपण तयार राहायचं आहे.
बाउंड्री मध्ये जात मध्ये हा जा आणि चहा दे यांना थँक्यू पुढे मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 9 बॉल मध्ये 15 रन्स करायचे मॅच जिंकायला टीम झोला इलेव्हन परेल संघ जाणार पुढे की ओमकार 11 गिरगाव. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कोण ही मॅच जिंकून सेमीफायनल मध्ये जाणार? बॉलिंगसाठी तरुण स्ट्राईक एंडला बॅटर आहेत राहुल सावंत. थोडे क्रॉस उभे राहिले चंद्रपॉल सोरके. या बॉलवर देखील बॉलला फिरवलं गेलं आणि तरुणने मात्र चांगला स्पीड टाकला गेलाय. 8 बॉल मध्ये 15 रन्स करायची गरज आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे तरुणचे, पण राहुलकडे देखील क्षमता आहे. कॉन्फिडन्स लेवल त्याचा पण वाढलाय कारण की एक 6 त्याच्या बॅट मधून पण आलाय. 8 बॉल मध्ये 15 करायचा आहे. हा बॉल पाहिलं तर खूपच बाहेर व्हाईट बॉल. खूप महत्वाची इनिंग आहे, खूप महत्वाचे ओव्हर असणार आहेत. 8 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. तरुणचा पहिला बॉल कुठेतरी चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला, पण त्यानंतर टप्पे खूपच मागे ठेवले आणि चांगले अँगल बनवले बॉल तरुण. पण हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली आहे आणि राहुलला मैदान सोडावं लागेल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. 7 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. न्यू बॅटर श्रीलेश येत आहे स्ट्राईक एंडला. 7 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार तरुण यांचा. चुकीला माफी नाहीये. श्रीलेश नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आहेत. पॉलिसीसाठी तरुण बिस्टा. 7 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. बिग फाईट काटेकी टक्कर. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. या बॉलवर देखील आडव्या बॅटने अकूट टप्प्याचा बॉल आणि उंचीचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. श्रीलेशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर रन मिळतील. 6 रन साडी. अंपायर निर्णय कळवतील आणि 4 रन आहेत. तरुणने हा बॉल मागे डब्बा टाकला, बट समोरचा श्रीलेश देखील तेवढा उंचीचा होता आणि चांगला पुल केला आणि सक्सेसफुल फटका पाहायला मिळतोय. 21 झाला. आता मात्र 6 बॉल मध्ये 10 रन करायचे आहेत मॅच जिंकायला झोला इलेव्हन परेल संघाला. 6 बॉल 10. सहा बॉल मध्ये 10 रन्स करायचे आहेत मॅच जिंकायला टीम झोला इलेव्हन परेल संघाला. 6 बॉल 10. सहा बॉल मध्ये 10 रन्सची गरज आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अभिषेक बॉलिंग साठी अभिषेक बच्चा. पहिलाच बॉल कव्हरला एक चांगली ड्राईव्ह केली गेली. फटका प्रॉपर पहिला गेला आणि खूप चांगला बॉल अडवला तिकडे. नागेंद्र तिकडे होते. नागेंद्रने बॉल आतमध्ये ढकलला आणि एक सिंगल रन मिळेल. 5 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. बिग फाईट काटेकी टक्कर.
स्ट्राईक एंडला श्रीलेश त्याच्या बॅटमधून एक बाउंड्री आली आहे, चेहऱ्यावर पण हास्य आहे. नॉन स्ट्राईक एंडला आकाश आहे, त्यांनी देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. 5 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. आता फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे, त्यानंतर सेलिब्रेशन. गुड बॉल, गुड बॉल बच्चा. चांगल्या टप्प्यावर बॉल पाहिला गेला. बॅटर श्रीलेशला मात्र इकडे थांबवलं. 4 बॉल मध्ये आता 9 रनची गरज आहे मॅच जिंकायला. यानंतर मी विनंती करेन सिद्धांत 11 माटुंगा संघ आपण तयार राहायचंय. न्यू बॅटर आपण पाहतो स्ट्राईक एंडला शफिक शेख येतात. एका दुसरा 6 आला तर मॅच मध्ये अजूनही कलाटणी येऊ शकते. त्यामुळे क्रिकेटमध्ये कुठलीही मॅच कधी फिरू शकते. 4 बॉल मध्ये 9 रन्स करायचे आहेत. एक 6 मारायचा आहे. शफिकच्या मध्यामध्ये तेच कॅल्क्युलेशन असेल की कसा बसा एक बॉल आपल्याला बाहेर फेकायचा आहे आणि प्रयत्न करतील, प्रयत्न करावे लागतील. आज व्यावसायिक क्रिकेट खेळायचे तर ह्या तुम्हाला घडामोडीला सामोरे जावं लागेल. 4 बॉल 9. या बॉलवर समोर उडवला गेला एक चांगला फटका आहे आणि शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. बॉल थांबणार नाहीये, जाईल 4 रन सारी. प्रॉपर शॉर्ट सिलेक्शन पाहिलं गेलं. रन मिळतील 4. समीकरण आलंय 3 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. शफिक आता स्ट्रोक पण जे अशा जागेवर खेळले की तिकडे फिल्डर नाहीयेत. समोरच चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहिलं गेलं आणि शफिकने टायमिंगला आपल्या टीमसाठी मात्र हे रन्स बनवलेत. 3 बॉल 5 ला अजूनही मॅच ओमकार 11 संघ सोडणार नाहीये. 1 बॉल डॉट आला तर 2 बॉल 5 पण बघायला मजा येईल. आपल्यातून मॅच पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे. बिग फाईट काटे की टक्कर. जुलै 11 परेल की ओमकार 11 गिरगाव. 3 बॉल 5. या बॉलवर देखील पहा कहाणी में टिस्ट. अकुट टप्प्याचा बॉल आणि येते विकेट. दोन बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. मॅच कधी इकडे की कधी तिकडे आहे. कधी बॅटिंग टीम कधी बॉलिंग टीम कमबॅक करते. न्यू बॅटर समर्थ येतात. 2 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. यानंतरची 3 ओव्हरची मॅच असणारी सेमीफायनलची याची नोंद घ्यायची आहे. सिद्धांत 11 माटुंगा संघ आपण तयार राहायचं आहे आणि विजेता संघासमोर आपल्याला सेमीफायनल खेळावं लागेल. ती मॅच 3 ओव्हरची असणार आहे. दोन बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 बॉल 5. कोण जिंकेल ही मॅच सर्वांची अगदी सर्व प्रेक्षकांच्या देखील नजर आहेत. स्कायवॉकला देखील अगदी शांतपणे मॅच बघतायत. 2 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा. काहीतरी कर भावा. जर केलंच तर वडाळामध्ये तुझीच हवा आहे. 2 बॉल 5. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर. व्हाईट बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. आता कोणी बोलले 2 बॉल बघूनच जातो. 2 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. प्रचंड गर्दी आहे. प्रेक्षकांची तिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. 2 बॉल 4. बॉलर थोडी दडपणामध्ये कारण की हा बॉल बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत होते अभिषेक. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत आकाश. आकाश बॉल आकाशात धाडणार का? 2 बॉल 4. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली आहे. अभिषेकने देखील आपण पाहता कमबॅक केलाय. समीकरण आलंय 1 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. बॅटरला मैदान सोडावं लागतंय.
सिद्धांत 11 माटुंगा संघ आपण तयार राहायचं आहे यानंतर. एक अनुभवी खेळाडू येतात बॅटिंगसाठी, परेश वेलंत्रा. एक बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. पाहूयात परेश आपल्या टीमला जिंकून देणार का. मॅच आवडली असेल तर मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या होते. एक बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. अफलातून मॅच, पैसा वसूल मॅच आहे आणि जर मॅच जिंकवली तर तांबे सरांकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक बॉल 4. आता गणितची बाहेरची गणित वेगळी आहेत. वाईट टाकला तर वाईटला प्लस आला तर काही होऊ शकतं. एक बॉल 4 आणि या बॉलवर मात्र ही मॅच जिंकले. ओमकार 11 गिरगाव संघ जाऊन पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. चला टॉस घ्यायचं लवकर. अभिनंदन टीम. ओमकार 11 गिरगाव संघ हार्डलक जुलै 11 परेल. खूप चांगला बॉलिंग अटॅक पाहिला गेला आणि ही मॅच 3 ओव्हरची असणार. याच्यानंतरची टीम सिद्धांत 11 माटुंगा आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार 11 गिरगाव. आणि टॉस साठी यायचंय आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने आपल्या टीमला पहिली ओव्हर सेफ टाकली, बने आपण यायचे. आपल्यातून बॉलिंग टाकली कारण की पहिली ओव्हर खूप महत्वाची होती आणि अवघ्या आपण पाहिलं तर 3 रन खर्च करत असताना 2 विकेट मिळवले गेले. ब्रेविन बने. चला टॉस साठी पण यायचंय. चला टॉस साठी यायचंय. ब्रेविन बने आपण यायचंय. ब्रेविनला मॅन ऑफ द मॅच द्या ना. अफलातून बॉलिंग केली खूप चांगली. बेवन ते कोण सांगतच नव्हते. बेवन बने. दोन ओव्हरची मॅच आहे. चला टॉस करून घ्यायचा. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार बने यांना दिला जातोय. एक अफलातून बॉलिंग केली पहिली ओव्हर. हॅलो मॅन ऑफ द मॅच बेवन 11 यांना देण्यात येत आहे कल्याण घोरपडे चंद्रा यांच्याकडून. वेल डन बॉईज, वेल डन. आता सेमी फायनलची टुर्नामेंट होत आहे. ते लवकरात लवकर